विद्यार्थी मित्र हो नमस्कार. सर्वप्रथम जगू आनंदे शिकू आनंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्र हो, यापूर्वीच्या अनेक व्हिडिओंच्या कमेंट बॉक्समधून आपल्यापैकी बहुतेक विद्यार्थ्यांनी मला मला काही महत्त्वाचे प्रश्न विचारलेले होते, की "सर आता मी एकाच वेळी 2 अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतो का? त्याचबरोबर आम्ही जर का हा प्रवेश घेतला तर तो प्रवेश कायदेशीर नियमाला धरून आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं की असा जर का आम्ही प्रवेश घेतला, असे जर का आम्ही अभ्यासक्रम पूर्ण केले, तर त्या आधारे पुढे आम्हाला त्या पात्रतेआधारे सरकारी नोकरी मिळू शकते का? त्यातनं आमचं करिअर घडू शकतं का? असे महत्त्वाचे प्रश्न विचारलेले होते. त्याच प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी मग तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी असा किंवा महाराष्ट्रातीलच नव्हे तर आपल्या देशभरातील ज्या ओपन युनिव्हर्सिटीज आहेत, मुक्त विद्यापीठ आहे, त्याचे विद्यार्थी असाल किंवा आपल्या महाराष्ट्रातील, देशातील जी पारंपरिक विद्यापीठ आहे, ज्याला आपण रेग्युलर युनिव्हर्सिटीज म्हणतो, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, की ज्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी 2 अभ्यासक्रमांचं उच्च शिक्षण पूर्ण करायचं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, त्यासाठी आपण जाणून घेऊया, की अशा स्वरूपाचं जर का शिक्षण पूर्ण करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याकडं ही संधी आपल्याला कोणी दिली, कशी दिली, त्याची सुरुवात कशी झाली, ही सगळी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे 13 एप्रिल 2022 रोजी UGCने एक गाईडलाईन प्रसारित केल्या. त्याचं नाव असं होतं की गाईडलाईन्स फॉर पर्स्युइंग 2 अकॅडमिक प्रोग्राम सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळी 2 अभ्यासक्रम करण्यासंदर्भातले नियम. तर याच 13 एप्रिल 2022 मध्ये त्यांनी पुढे 5 जून 2025 मध्ये आणखी काही सुधारणा सुचवल्या आणि त्या आधारे आपल्याला हे जे उच्च शिक्षण एकाच वेळी 2 अभ्यासक्रमांना कसा घेता येतं, त्याचं उत्तर आजच्या या पुढच्या 3 नियमातून आपल्याला मिळणार आहे आता. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं की होय, आता सध्या या UGCच्या गाईडलाईननुसार तुम्ही एकाच वेळी ज्याला आपण रेग्युलर अभ्यासक्रम म्हणतो, प्रत्यक्ष उपस्थितीमधले 2 अभ्यासक्रम म्हणतो, तर ते एकाच वेळी पूर्ण करू शकणार आहोत. म्हणजे मी जर का सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकत असेल, तर एकाच वेळी मला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं BA देखील करता येऊ शकतं. त्याचबरोबर माझी जर का पात्रता असेल, तर ते मी MA सुद्धा करू शकतो किंवा आता तिन्ही नियमांना लागू आहे, की प्रामुख्यानं आपलं उच्च शिक्षण हे ज्याला आपण UG कोर्सेस म्हणतो, अंडर ग्रॅज्युएशन UG कोर्सेस ज्याला आपण पदवी स्तरावरचे शिक्षण म्हणतो. त्यानंतर PG कोर्सेस म्हणतो. पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस यामध्ये येतात. UG कोर्सेस, PG कोर्सेस, सर्टिफिकेट कोर्सेस, डिप्लोमा कोर्सेस असे जे वेगवेगळ्या प्रकारचे उच्च शिक्षणाचे कोर्स आहेत, तर ते एकाच वेळी आपण करू शकतो. पहिला नियम आहे, की एकाच वेळी मी पारंपरिक विद्यापीठातनं रेग्युलर मोडवरचे जे 2 अभ्यासक्रम आहेत, ते पूर्ण करू शकतो. मात्र इथे एक महत्त्वाची अट आहे. ती अट काय आहे पहा, की तुम्ही जे 2 अभ्यासक्रम निवडले, त्या दोन्ही अभ्यासक्रमांचं वेळापत्रक हे वेळापत्रक आणि त्याचे वर्ग, तासिकाचे वर्ग जे असतात ते ओव्हरलॅप होता कामा नयेत. दोन्ही एकाच वेळी ते असता कामा नयेत. तात्पर्य काय, की दोन्हीचं वेळापत्रक आणि वर्ग हे स्वतंत्र असायला पाहिजेत, जेणेकरून तुम्ही ते दोन्ही अटेंड करू शकणार आहे. त्यामुळे ही एक काळजी लक्षात घ्या, रेग्युलर मोडमध्ये जर का तुम्ही करणार असाल तर. आणि दुसरा नियम काय सांगतो, की जसं तुम्ही रेग्युलर मोडमध्ये 2 अभ्यासक्रम करू शकता, तसंच तुम्ही ओपन प्लॅटफॉर्मचे ज्याला आपण मुक्त विद्यापीठ आहेत, त्या मुक्त विद्यापीठातनं किंवा ODL जो एक शिक्षणाचा प्लॅटफॉर्म आपल्याकडे डेव्हलप झालेला आहे, ओपन डिस्टन्स लर्निंग ज्याला आपण प्लॅटफॉर्म म्हणतो, तर तिथं सुद्धा तुम्ही एकाच वेळी 2 अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकता. म्हणजे मी जर का यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातनं BA करत असेल आणि त्याच वेळेस मला एखादा त्यांचा सर्टिफिकेट कोर्स पूर्ण करायचा आहे किंवा एखादा PG डिप्लोमा करायचा आहे, तर तो सुद्धा मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून करू शकतो किंवा एखादा मी YCMUमधनं घेतला, एखादा मी IGNOमधनं घेऊ शकतो किंवा तुम्हाला टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे, तिथनं तुम्ही घेऊ शकता किंवा आपल्याकडं जे रेग्युलर विद्यापीठ आहेत, त्यांचेसुद्धा ODL फॉर्मचे कोर्सेस विकसित झालेले आहेत, त्याच्यावर तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तात्पर्य इथं सुद्धा तुम्ही ओपन युनिव्हर्सिटीचे सुद्धा एकाच वेळी 2 कोर्स करू शकणार आहात. तिसरा जो नियम आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तो तिसरा नियम काय सांगतो पहा, की तुम्हाला रेग्युलर विद्यापीठातला एक कोर्स करता येतो आणि ODL किंवा ओपन युनिव्हर्सिटी जे आहे तिथलाही तुम्ही एखादा कोर्स करू शकता. म्हणजे कॉम्बिनेशन सुद्धा तुम्हाला करता येतं. जसं की मी एक कोर्स यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातनं मी MA करतोय, MA मराठीमध्ये आणि त्याच वेळेला मला आणखी एका विषयामध्ये MA करायचं आहे. समजा आणखी दुसरा कुठलातरी विषय असू शकतो. तर तो मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातनं करू शकतो किंवा एक कोर्स मी UG स्तरावरचा रेग्युलर विद्यापीठामध्ये करतोय आणि PG स्तरावरची जर का माझी पात्रता असेल तर मी तिकडं देखील करू शकतो. म्हणजे तात्पर्य एकाच वेळी ओपन युनिव्हर्सिटी आणि रेग्युलर युनिव्हर्सिटी यातले कोर्सेस तुम्ही करू शकणार आहात. आता हे सगळं करत असताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, तर त्यासाठी
तुम्ही सर्वांनी त्या अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका आणि त्याचे जे नियम असतात ते सर्व तुम्ही काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की यासाठी या अभ्यासक्रमांना UGCची मान्यता आहे की नाही? तुम्ही जे कॉलेज निवडलं, जे अभ्यासक्रम केंद्र निवडलं, त्याला कायदेशीर मान्यता आहे की नाही? त्याला ॲप्रूव्हल आहे की नाही? हे समजावून घेतलं पाहिजे. आणि ज्या कायदेशीर नियामक संस्था असतात, ज्याला आपण स्टॅट्युटरी काउन्सिल असं म्हणतो, तर त्यांची त्यांना मान्यता आहे की नाही याची तुम्ही खात्री करून घ्या. उदाहरणार्थ AICTE, NCTE, BCI, PCI यांचे स्वतंत्र नियम जे असतील ते तुम्ही त्यासाठी पात्र आहात की नाही याचाही तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. तर मग विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की जर तुम्ही मुक्त विद्यापीठातून किंवा रेग्युलर विद्यापीठातून एकाच वेळी 2 अभ्यासक्रम पूर्ण करू इच्छित असाल, तर त्यासाठी प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित अभ्यासक्रमाच्या माहिती पुस्तिकेतील अटी, नियामक संस्था वाचा आणि हे जे UGCचं सर्क्युलर आहे ते समजून घ्या. ते 3 नियम तुम्हाला माहीत झालेत. आणि आता राहिला महत्त्वाचा प्रश्न, की आम्ही जर का असं शिक्षण पूर्ण केलं, एकाच वेळी 2 अभ्यासक्रम पूर्ण करून, तर त्या आधारे आम्हाला ज्या काही सरकारी नोकऱ्यासाठी आम्ही पात्र ठरणार असून त्या नोकऱ्या आम्हाला मिळवायच्यात, तर त्या आम्हाला मिळतील का? तर हो, ॲब्सोल्युटली तुम्ही त्या सर्व नोकऱ्यांसाठी पात्र ठरू शकणार आहात. त्यासाठी कायदेशीर नियमानुसार तुम्ही हे शिक्षण घेतलेलं आहे. मात्र लक्षात ठेवा, की आता फक्त सर्टिफिकेटच्या आधारावर नोकऱ्या मिळण्याचा काळ नाही आहे. तर त्यासाठीची शैक्षणिक गुणवत्ता, ज्याला आपण अकॅडमिक ज्याला आपण ज्याला गुणवत्ता म्हणतो, शैक्षणिक गुणवत्ता म्हणतो, ती तुमच्याकडे पाहिजे. तुमच्याकडे त्यासाठीची स्किल्स पाहिजे. त्याचा तसा तुमचा जो काही दृष्टिकोन, अभिवृत्ती म्हणतो, त्या तशा विकसित झालेल्या पाहिजेत. याचा अर्थ की पूर्णतः तुम्ही त्यासाठी गुणवंत असणं, गुणवान असणं गरजेचं आहे. लायक, पात्र असणं गरजेचं आहे. तर त्या आधारे तुम्हाला सरकारी नोकऱ्या मिळू शकतात. विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओतल्या आवडलेल्या गोष्टी आम्हाला सांगायला विसरू नका. आणि यावर तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, जेणेकरून आम्ही तुमच्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकू. आणि आजच जर का आपण या चॅनलला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांच्यापर्यंत पाठवा, जेणेकरून त्यांना देखील एकाच वेळी 2 पदव्यांचं शिक्षण घेण्यासंदर्भातली महत्त्वाची माहिती मिळेल. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. थँक यू सो मच.